स्थानिकांच्या प्रखर विरोधानंतर एनजीपीडीएनं सौंदर्यीकरण योजनेतून वगळलेल्या मळ्यातील तळ्याला आता परप्रांतीय महिलांनी धोबीघाट केल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे। पणजी मळा इथल्या सुप्रसिद्ध मारुती मंदिराच्या पायथ्याशीच असलेल्या या तळ्यात परप्रांतीय महिला धुणी धुवून अत्यंत प्रदूषित करत असल्याचं या व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे। या पाण्यातून अत्यंत दुर्गंधी येत असून या भागातून जाताना नाकावर रुमाल धरून जावं लागत आहे। वास्तवात या तळ्याचं पाणी स्वच्छ करून सौंदर्यीकरण करण्यासाठी 2009 साली तत्कालीन काँग्रेस सरकारनं तत्वतः मान्यता दिली होती। त्यानुसार एनजीपीडीए मार्फत तळ्याची स्वच्छता आणि सौंदर्यीकरणाचं काम हाती घेण्यात आलं होतं। मात्र या ठिकाणी पोर्तुगीजकालीन घराणा पुरातन स्थळाचा दर्जा मिळाल्यानं स्थानिकांनी या प्रकल्पाला विरोध केला होता। इतकंच नव्हे तर तत्कालीन एनजीपीडीएचे सदस्य राहिलेल्या मनोहर पर्रीकर, निळकंठ हळर्णकर, अलेक्स रिजनल लॉरेन्स यांच्या विरोधात स्थानिकांनी 2011 साली पोलिसात तक्रार देखील दिली होती। त्यानंतर 2014 साली तत्कालीन एनजीपीडीएचे अध्यक्ष मायकल लोबो यांनी तळ्याचं सौंदर्यीकरणाचं कामच रद्द करून टाकलं। परिणामी आता हे तळं म्हणजे परप्रांतीय महिलांसाठी धोबीघाट बनलं आहे। या ठिकाणी दररोज मोठ्या प्रमाणात कपडे धुतले जातात। या तलावाच्या आजूबाजूला लहान मुलांना उघड्यावरच शौचालय देखील बसवलं जात असल्याचं समजतं। सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये या महिलांनी तळ्याचं कसं विद्रूप रूप केलंय ते पहा। इथल्या पायऱ्यांवर कपडे धुवून त्याचं घाण पाणी पुन्हा तळ्यातील पाण्यात ओतलं जात आहे। त्यामुळे तळ्याचं पाणी प्रचंड प्रदूषित झाले। या पाण्याला दुर्गंधी येत आहे। या भागातून चालणं देखील कठीण बनलंय। आता याला जबाबदार कोण आणि हे प्रकार थांबवण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा काही पावलं उचलणार का असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातोय।